नमस्कार, मी श्रुती राहुल। 36 जिल्हे 72 बातम्या या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया झटपट। मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेलं उपोषण मविया मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संभाजीराजेंनी मागे घेतलं। 3 दिवसापासून आझाद मैदानावर उपोषण सुरू होतं। संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केल्यानंतर त्यांची मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेतली। त्यानंतर सरकारकडून संभाजीराजेंच्या काही मागण्या मान्य झाल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं। अण्णासाहेब पाटील महामंडळाला 100 कोटीचा निधी उपलब्ध करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली। तर सारथीची रिक्त पदं येत्या 15 मार्चपर्यंत भरण्याचा प्रयत्न करणार असंही एकनाथ शिंदे म्हणाले। मविया मंत्री आणि नेत्यांची संध्याकाळी 7 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे। आता बुधवारी 2 मार्चला सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे। ओबीसी सुनावणीसाठी 2 दिवस वाट पाहावी लागेल, पण निकाल 100% आमच्या बाजूनच लागेल अशी अपेक्षा असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। एम्पिरिकल डेटा आम्ही ओबीसी आयोगाकडे दिल्याचंही भुजबळ यांनी सांगितलंय। राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या साखर कारखान्याची 13 कोटी 41 लाखांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे। नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली, तर अहमदनगरमधील 4 एकर जमीन ईडीनं जप्त केली आहे। मंत्री नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। त्यानंतर दुपारी 2च्या दरम्यान त्यांना ईडी कार्यालयात आणण्यात आलं, तर दुसरीकडे मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलंय। राज्यात निवडणुका असत्या तर ऑपरेशन सह्याद्री असतं असा टोला खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावलाय। मोदी सरकारच्या ऑपरेशन गंगावरून राऊत यांनी हा टोला लगावला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुख्यमंत्र्यांसोबत मराठा शिष्टमंडळाची बैठक पार पडली। यावेळी संभाजीराजेंच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं समजलं। कोरोनात लोक भीतीनंच मेली, डॉक्टर लुटारू आहेत, त्यांना मारलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलंय। डॉक्टरांकडे कधीही जाऊ नका असं आवाहनही त्यांनी अमरावतीत बोलताना केलंय। मराठा आरक्षणाचा काही जण विपर्यास करतायत, तर काही राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। ते नांदेडमध्ये बोलत होते। अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणी 4ही आरोपींना जामीन मंजूर झालाय। संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा सिंधुदुर्गच्या ओरोस पोलीस ठाण्यात हजेरी लावली। सध्या नितेश राणे जामिनावर बाहेर आहेत। त्यांना कणकवली प्रवेश बंदी बरोबरच दर सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं मनसैनिक आणि विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी जमले होते। एसटीच्या लातूर विभागातील 13 कर्मचारी नव्यानं बडतर्फ करण्यात आलेत। एसटी विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत। लातूर जिल्ह्यात कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे। अकोला जिल्ह्यात ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अशा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिलाय। शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी तब्बल 4 दिवसांनी संपली आहे। चौकशीत अधिकाऱ्यांनी कागदपत्र, लॅपटॉप, हार्ड डिस्क, स्कॅनर ताब्यात घेतलेत। राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय। माझी माहिती आणि अभ्यासाप्रमाणे मी वक्तव्य केलं। इतिहासातील काही तथ्य मला काही लोकांनी सांगितली, त्या तथ्यांनुसार मी पुढे बघेन असं राज्यपाल म्हणाले। मोठ्या पदावरील व्यक्तींनी अभ्यास करूनच वक्तव्य करावं असा सल्ला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांना दिलाय। अमरावतीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा प्रहार संघटनेनं निषेध केला। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं पंढरपुरात दहन करण्यात आलं।
पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं। जळगावात राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आकाशवाणी चौकात अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी काळे झेंडे घेऊन दाखल झाले होते। परभणीच्या सेलू तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप केलं जात नसल्याचा प्रकार समोर आला। या विरोधात शिवसैनिकांनी बँकेच्या मुख्य शाखेला टाळं ठोकलं। नंदुरबारमध्ये भाजपच्या वतीनं दाऊदच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। तसंच नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली। पुण्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी सुरक्षा रक्षक आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली। पालघर जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीच्या संचालक निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला। दोन्ही गटात सिने स्टाईल हाणामारी झाली। वनहक्क कायद्यानुसार 7/12 उतारा मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं सांगवी ते धुळ्यापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं। बीडमधील नेकनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिला रुग्णासोबत डॉक्टरकडून छेडछाड झाली। या प्रकरणी अद्याप कारवाई न झाल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांनी साखळी आंदोलन केलं। बीडच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता तुपसागर यांनी सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। माझ्या सुनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला राजकारणातून संपवण्याचं षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केलाय। एनडीएच्या प्रवेशासाठीची मुलाखत आणि 12वीची परीक्षा एकाच दिवशी असल्यानं एनडीएला कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती बोर्डाकडून केली जाणार आहे। पत्र लिहून ही मागणी केली जाणार आहे। अमरावतीत अवैध रेती वाहतुकीविरोधात एका तरुणानं टॉवरवर चढून आंदोलन केलं। धामणगावच्या नायगाव रेती घाटातून रात्रभर रेतीची अवैध वाहतूक सुरू होते। संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी तरुणानं केली आहे। धुळ्याच्या कॉलनी परिसरात दरोडा टाकण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळलाय। चोरट्यांपैकी एकाला पोलिसांनी पकडले, इतर आरोपींचा शोध सुरू आहे। पुण्याच्या वेल्हे गावात तोरणा गडाच्या पायथ्याशी मेंगाई देवीची यात्रा भरली। यंदा यात्रेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यानं खास कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। इगतपुरीतील तळेगाव शिवारातील गोयंका प्लास्टिक या कंपनीला भीषण आग लागली। प्लास्टिकचे पुतळे बनवणारी ही कंपनी आहे। आगीत पुतळे पूर्णपणे जळून खाक झाले। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। औरंगाबाद जळगाव महामार्गावर चालत्या गाडीनं पेट घेतलाय। गाडीतील चालक आणि प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही। वाशिम अमरावती महामार्गावर शेलूवाडा नजीक ट्रक आणि मालवाहू ऑटोमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात ऑटो चालक जागीच ठार झाला। बीड जिल्ह्यात असलेल्या प्रभू वैद्यनाथाची महाशिवरात्र यात्रा पारंपरिक पद्धतीनं यावर्षी होणार आहे। कोविड नियमांचं पालन करून भाविकांना दर्शन घेता येणार आहे। भंडारा जिल्ह्यात यंदाही देवाच्या दर्शनापासून मुकावं लागणार आहे। महाशिवरात्री निमित्त भरणारी प्रसिद्ध गायमुख यात्रा यावर्षीही रद्द झाली आहे। देशभरात अमूलच्या दूध दरात वाढ करण्यात आली आहे। प्रति लिटर 2 रुपयांनी ही दरवाढ करण्यात आली आहे। उद्यापासूनच ही दरवाढ लागू होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रकल्पात सध्या सरासरीच्या 66% इतका जलसाठा आहे। त्यामुळे उन्हाळी पिकांना यंदा पाणी कमी पडणार नसल्यानं बळीराजा सुखावलाय। मालेगावच्या रस्त्यांवर धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। शहरातील अनेक रस्त्यांचे नारळ फुटले असले तरी मुहूर्त लागत नाहीये। रत्नागिरीत बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। बिबट्यांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे। ग्रामस्थांनी बिबट्याची काही दृश्य मोबाईलमध्ये कैद केली आहेत। पीक विमा आणि घरकुलच्या मुद्द्यावर बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मेळावा घेतलाय। 3 लाखाच्या अनुदानासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे मोहरी शेती दिन साजरा करण्यात आला। मोहरी पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी याचं आयोजन करण्यात आलं। युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेलेला अमरावती जिल्ह्याचा शाहीर तेलंग हा विद्यार्थी त्याच्या घरी सुखरूप परतलाय। कुटुंबियांकडून त्याचं स्वागत करण्यात आलंय।
युक्रेनमध्ये अडकून पडलेली लातूरची औसाची विद्यार्थिनी ऋतुजा देशमाने घरी सुखरूप परतली. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी तिला रोमानियाच्या सीमेपर्यंत आणून भारतीय विमानानं मुंबईत पाठवलं. ऋतुजा घरी परतल्यानं कुटुंबियांना आनंद झालाय. परभणीच्या गंगाखेडमधील संकेत पाठक हा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलाय. दरम्यान संकेतला तातडीनं भारतात आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे अशी मागणी संकेतच्या पालकांनी केली आहे. वाशिमच्या रिसोडमधील किरण थोरात ही विद्यार्थिनी युक्रेनमध्ये अडकली आहे. त्यामुळे तिला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलावी अशी मागणी वडिलांनी केली आहे. किरण थोरात ही MBBSचं शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेली आहे. युक्रेनमध्ये अडकलेले विदर्भातील 2 विद्यार्थी नागपुरात पोहोचलेत. स्वप्नील देवगडे आणि भाग्यश्री कापसे अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. राज्य सरकार विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मुंबई विद्यापीठाबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन झालं. ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, त्या तुलनेत निधी कमी पडतोय. मात्र ओबीसी विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. निवडणूक आयोगाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी आहे. दरम्यान ओबीसींच्या बाजूने निकाल लागेल अशी आशा आहे असं मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. पुणे विद्यापीठाच्या कायद्यात बदल केल्याच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी जागरण गोंधळ घालून सरकारचा निषेध करण्यात आला. लाखनी तालुक्यातील पिंपळगावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. 97 वर्षांची परंपरा कायम ठेवत मध्य प्रदेशपासून छत्तीसगड पर्यंत शेतकरी शर्यतीसाठी बैलजोड्या घेतात. पालिकेची मुदत येत्या 7 मार्चला संपतेय. पुढील आठवड्यात स्थायी समितीची शेवटची बैठक पार पडणार आहे. बैठकीत 180 प्रस्तावांवर मंजुरीसाठी चर्चा होणार आहे. सांगलीच्या कसबे डिग्रजमधील MSEBचं सबस्टेशन पेटवण्यात आलंय. शेतीला दिवसा वीज द्या या मागणीसाठी गेल्या 6 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत डबा पार्टीचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत दानवे स्वतःच्या जेवणाचा डबा घेऊन येतात आणि कार्यकर्त्यांशी गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेतात. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अज्ञातानं साप सोडल्याची घटना घडली. दिवसा वीज मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचं आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून शासकीय कार्यालयात अशा प्रकारे साप सोडण्यात येत आहेत. डोंबिवलीत रामनगर परिसरात भाजप पदाधिकारी मनोज कटके यांच्यावर हल्ला झालाय. दरम्यान मनोज कटके याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली. युक्रेनच्या खार्कोव्हमध्ये मुलांच्या रुग्णालयाचं आता बॉम्बपासून वाचवणाऱ्या आश्रयस्थानात रूपांतर करण्यात आलंय. मुलं, पालक आणि डॉक्टर या आश्रयस्थानात दिसून येत आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीकडे वारंवार जावं लागतंय. त्यामुळे या प्रकरणी लक्ष घाला ही मागणी करण्यासाठी आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. सोलापुरातील नान्नज ग्रामपंचायतीच्या माजी महिला सदस्यांचा मृतदेह विहिरीत सापडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नान्नज गावावर शोककळा पसरली आहे.